सर्वप्रथम सर्वांचं स्वागत। आणि काकांनी सांगितलं तसं एक महत्त्वाची गोष्ट आहे की सीइंग इज बिलिव्हिंग। जोपर्यंत आपण प्रत्यक्षात बघत नाही तोपर्यंत हे विश्व किती वेगळं आहे आणि याचे अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने काढले जातात। एक फक्त गंमत म्हणून सांगतो की खूप वर्षांपूर्वी कान्हाला असंच कुठेतरी एक सरदारजी होता आणि तो त्याला सफारी करायची होती। तर सफारीच्या जिप्सीत बसण्याच्या पूर्वी त्यांनी गाईडला विचारलं की आपके टाइगर्स में कितने टाइगर्स है। तर यांनी सांगितलं हमाऱ्या लगभग 90 टायगर्स आहे। तर त्यांनी घड्याळाकडे पाहिलं, तो म्हणला इतका तर मला वेळेने 25-30 दाखव, मला माझी फ्लाईट पकडायची आणि परत जायचं। सो असं ज्ञान होतं आणि हळूहळू ते बदलत गेलं। सो वाईल्ड लाईफ हा फार इंटरेस्टिंग विषय। आपल्याकडे ललित साहित्य त्यातलं वाईल्ड लाईफ आणि सायंटिफिक वाईल्ड लाईफ तर याच्यात लोक गल्लत करतात आणि दुर्दैव असं की त्याच्यामुळे बातम्यांमध्ये बऱ्याचशा वेळेला चुकीची इन्फॉर्मेशन दिली गेली जाते। सो आजचा हेतूच असा होता की आपण सगळेजण एक सायंटिफिक कम्युनिटी आणि पत्रकार असे एकत्र मिळून आपल्याला आपलं जे नरेटिव्ह आहे ते जास्ती पॉझिटिव्ह, जास्ती सायंटिफिकली करेक्ट कसं करता येईल त्या हेतून एक छोटंसं प्रेझेंटेशन केलंय। इथे दोन लोक मला असं वाटतं ओळख करून देण्याची गरज आहे। एक इथे सचिन पुणेकर बसलेले आहेत। सो डॉक्टर सचिन पुणेकर हा चालता बोलता एनसायक्लोपीडिया आहे। वनस्पती शास्त्र याच्यातली त्याची पीएचडी आहे। तो इकॉलॉजिस्ट आहे। स्वतःच्या नावावर कैक वनस्पती आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना तामिळी चा एरिया माहिती असेल की जे आता अभयारण्य आहे ते घोषित करण्यामागे सचिनचा खूप मोठा पुढाकार आहे। दुसरं इथे आपले पुण्याचे मानद वन्यजीव रक्षक बसलेले आहेत आदित्य परांजपे। सो प्रत्येक विभागाने म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला एक मानद वन्यजीव रक्षक असं एक पद निर्माण केलंय। सो बऱ्याचशा वेळेला असं होतं की अरे वन विभागाचा अधिकारी अवेलेबल नाहीये, मग कोणाला भेटायचं। फॉरेस्ट डिपार्टमेंटचा 1926 फिरवला कोणी उचलत नाहीये, मग त्यावेळेला कोणाला गाठायचं, मग कोणी येत नाही। म्हणून बऱ्याच वेळेला सांगितलं जातं की इनस्पाइट ऑफ कॉलिंग सो मेनी टाइम्स वी गॉट नो रिस्पॉन्स, जे खरं आहे। पण इथे वाईल्ड लाईफ वॉर्डन आहे तर वाईल्ड लाईफ वॉर्डनला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता की हा एक दुवा वनविभाग आणि सामान्य माणूस याच्यामधला हा दुवा म्हणून तो काम करतो। इथे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आलेले आहेत की ते नुसते फोटोग्राफर नाही आहेत पण कॉन्झर्वेशन साठी पण खूप काम करतात। विनोद बारटक्के हे सगळ्यांची ओळख का करून देतोय तर आपल्या कार्यक्रमाच्या शेवटी एक छोटीशी लिस्ट दिली जाईल की ज्याच्यामध्ये जर का प्राण्याविषयी असेल, सस्तन प्राण्याविषयी, तर कोणाला गाठावं, कोण ऑथेंटिक ऑथॉरिटी आहे तर त्याची एक यादी दिलेली आहे। मग त्याच्यामध्ये इकॉलॉजिस्ट आहेत, बुरशांचे प्रकार या विषयावर पण एक आर्टिकल वाचलं होतं, खूप छान होतं। तर त्याच्यासाठी बुरशीवर पीएचडी केलेलं आणि हे सगळं पुण्यातच घडू शकतं। तर ते पण पुण्यातलेच आहेत, डॉक्टर किरण रणदिवे म्हणून आहेत। मुंग्यांवरती काम करणारी एक मुलगी आहे जी पण पुण्यातली आहे। सापांवरती काम करणारे असंख्य सर्पमित्र आपल्याकडे आहेत। पक्ष्यांवरती किरण पुरंदरे आहेत, सतीश पांडे आहेत। तर मला असं वाटतं या सगळ्यांची एक संकलित यादी आम्ही केलेली आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। आपण एक छोटासा स्लाइड शो आहे ज्याच्यामध्ये काही क्लिपिंग्स आहेत, त्यातली नावं काढून टाकली आहे। याच्यातला हेतू कोणाला तरी क्रिटिसाइज करायचा हा अजिबात नाहीये, पण गंमत आहे थोडी, ती आपण बघू आणि यातनं आपल्याला एकत्र मिळून आपण हा विषय लोकांपर्यंत जास्ती प्रभावशाली कशा पद्धतीने नेता येईल त्याच्याकडे आपण लक्ष देऊ। नेक्स्ट प्लीज। सो जसं सरांनी सांगितलं, मीडिया प्लेज अ क्रुशियल रोल। इट कॅन हॅव अ पॉझिटिव्ह ॲज वेल एज निगेटिव्ह इम्पॅक्ट। मी काही बातम्या बघत होतो आणि मला असं लक्षात आलं की बातम्यांचं कॅटेगरायझेशन जर का केलं तर ते दोन वेगवेगळ्या मुद्द्यांवर करता येईल। एक बातमी अशी असते की ज्याच्यामध्ये टुरिझम रिलेटेड बातम्या असतात की ताडोबामध्ये वाघाच्या तोंडात प्लास्टिकची बाटली आहे, मग ते फ्रंट पेजवर येतं, किंवा कुठेतरी वाघाची वाट अडवलेली आहे, किंवा कोणीतरी प्लास्टिक टाकलेलं आहे, किंवा काही नियमांचं पाळले गेलेले नाहीये। सो एक झाला टुरिझमचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऍस्पेक्ट देणारी बातमी, आणि दुसरी आहे ती जनरल अवेअरनेस असतं। म्हणजे उदाहरण इथे पक्षी आला जो मायग्रेटरी आहे त्याची पहिल्यांदाच नोंद घेतली गेलेली आहे। तर अशा दोन मेजर कॅटेगरीज आहेत। इट हेल्प्स इन शेपिंग पब्लिक परसेप्शन अँड ऍक्शन। एक गंमत मला आठवते की साताऱ्यामध्ये एक बातमी आली होती एका वृत्तपत्रामध्ये, तोपर्यंत कासला कोणीही जायचं नाही। काय छापलं तर एक मस्त फोटो छापला ज्याच्यामध्ये एफिमरल्स होते सगळे, ज्यांचं आयुष्य छोटं असतं, अशा वनस्पती ज्या मान्सून मध्ये बहरतात। उदाहरण त्याच्यात तेरडा होता, युट्रिक्युलेरा नावाची वनस्पती होती। पहिल्या पानावर छापल्यानंतर मग त्याचा इम्पॅक्ट कसा पडू शकतो, तर दुसऱ्या दिवशी साधारण 700 लोक तिथे गेली। तिसऱ्या दिवशी ते फुलत होतं,
हे 15 दिवसाचा स्पॅन असतो आणि मग हळूहळू ते कमी त्याचं फ्लॉवरिंग होतं. पण त्या एका आठवड्यामध्ये साधारण हजारोंच्या संख्येमध्ये लोक जाऊन आली. सो याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण किती इंटरेस्टिंग होता. पण नंतर असं लक्षात आलं की अरे हे कुठेतरी थांबलं पाहिजे, फारच लोक चालले आहेत. म्हणजे अशी बातमी द्यायची वेळ आली की कास आता पास, तर इतकी जो उठेल तो पासला जायचा. तर मग त्याच्यावर त्याचा पॉझिटिव्ह अँगल असा की बातमी दिल्यानंतरच वन विभागाने ठरवलं की अरे हे कुठेतरी चुकतं आहे, त्यांच्याही लक्षात आले. आणि मग त्यांनी त्याला आतमध्ये एक चौकट बसवली की तुम्हाला जायचंय ते इतकीच लोक याच वेळेमध्ये याच मार्गावरती जाऊन तुम्ही फुलं बघू शकता. सो एका बाजूला त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पण बघायला मिळतो आणि एका बाजूला त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण बघायला मिळतो. सो मीडिया प्लेज व्हेरी क्रुशियल रोल. नेक्स्ट, आम्ही जनरल चर्चा करत होतो आणि असं लक्षात आलं की कुठलंही वाईल्ड लाईफ रिलेटेड न्यूज असेल, जसं सरांनी सांगितलं की अरे गाणं आलं की सरांना की तुम्हाला काय त्याच्यातलं तुम्ही बघा, तर तसं कोणाला गाठायचं. तर मला असं वाटतं की हे 3 लोक फार महत्वाचे आहेत. एक तर वन विभाग, कारण कॅनव्हस सगळा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा आहे. तुम्ही किती छान कलाकार असाल पण जो कॅनव्हस असतो रंगवायचा तो वन विभागाच्या ताब्यात असतो. त्याच्यामध्ये ट्रस्टीज आहेत, ओनर्स नाही पण ते ट्रस्टीज आहेत. दुसरं एक्सपर्ट्स, इथे मुद्दामून राईट एक्सपर्ट्स लिहिले, कारण पुण्यामध्ये सगळेजण एक्सपर्ट्सच आहेत. सो त्यातले राईट एक्सपर्ट्स निवडणं खूप गरजेचं आहे. म्हणून ती आधी मी म्हणलं की कोण बोटॅनिस्ट आहेत, कोण इकॉलॉजिस्ट आहेत, कोण अथॉरिटी आहे याच्यावरती. सो त्याच्यासाठी राईट एक्सपर्ट्स केले आणि लोकल कम्युनिटीज आणि स्टेक होल्डर. इथे मी अशी बातमी दिली जर का की पुण्याच्या काही लोकांनी तिकडे जाऊन गोंधळ घातला, तर सगळ्यांचा दृष्टिकोन आमच्याकडे बघताना असं वाटतं अरे हे जंगलात जातात म्हणजे हेच सगळं खराब करतात. तर तसं न करता, कारण त्याचा लोकल कम्युनिटीजवर अनफॉर्च्युनेटली इफेक्ट होतो. मगाशी सरांनी खूप छान सांगितलं की ताडोबाच्या बातम्या या वेगवेगळ्या अँगल्सनी दिल्या जातात, पण ताडोबा हे फक्त वाघांसाठी प्रसिद्ध नाहीये. सो वाघांव्यतिरिक्त तिथे फार इंटरेस्टिंग इकोसिस्टीम, आणि वाघ हा भारतातला वन ऑफ द टॉप मोस्ट एम्प्लॉयर आहे. तो किती लोकांना रोजगारी देतो तिथे. इनफॅक्ट रोजगारीमुळे जंगल कसं वाचतंय, तर ही त्याची खरं सक्सेस स्टोरी आहे. तर ती पण कधीतरी उलगडून बघण्याची गरज आहे. बाय कन्सल्टिंग दीज डायव्हर्स सोर्सेस, रिपोर्टर्स कॅन गॅदर कॉम्प्रिहेन्सिव्ह अंडरस्टँडिंग ऑफ वाईल्ड लाईफ इश्यूज अँड प्रेझेंट अ बॅलन्स्ड नरेटिव्ह. हे खूप महत्वाचं आहे. नेक्स्ट, काही बातम्या मी म्हणलं तसं मी याच्यातनं नावं उडवलेली आहेत. हेतू हा नाहीये की कोणी काय कधी चुकीचं छापलं, अजिबात नाही. याच्यातलं फक्त काही इंटरेस्टिंग टेकअवेज आहेत. व्याघ्र सफारी रोखा, अधिवास जपा. सो ही न्यूज आल्यानंतर एक 2014ची PIL लक्षात आली. त्या PIL मध्ये असं केलं होतं की एक दुबेदी नावाचे ग्रहस्थ होते, त्यांनी भरपूर फोटोज एकत्र केले आणि त्यांनी हायकोर्टाच्या समोर ते मांडले. आणि हायकोर्टाने असं ठरवलं की आता आपण टायगर टुरिझम बंद करू. आणि असा एक पिरियड होता की ज्याच्यामध्ये खरंच सगळ्यांना भीती वाटत होती की टायगर टुरिझम बंद होतंय का काय. ड्रायव्हर्स, गाईड्स हे सगळे त्या PILच्या हिअरिंगसाठी वाट बघत होते की काय नक्की त्याचा आउटकम काय येणार आहे. ते झालं असतं तर काय झालं असतं, तर दुर्दैवाने एवढी लोक जी या व्याघ्र पर्यटनावर आधारित, म्हणजे त्यांचं काय पोट ज्याच्यावर अवलंबून आहे, सगळी लोक फायनली जंगलात गेली असते. काही उदाहरणं फक्त दाखवतो. नेक्स्ट, हे ताडोबाचे बफर्स आहेत. सो आपल्याकडे ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे, त्याला बफर आणि कोर असे 2 भाग असतात. जंगलाचा गाभा जो असतो त्याला कोर म्हणतात. जंगलाचा बफर असतं, तो जंगलाच्या पेरिफेरीवरती जेवढी गाव आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर असतो. दोन्हीकडे टुरिझम अलाउड आहे. फक्त त्या 2014च्या PIL मध्ये एक निर्णय असा केला गेला की सुप्रीम कोर्टने सांगितलं की जेवढा गाभा आहे त्याच्यामध्ये फक्त 20% पर्यटनाला तुम्हाला परमिशन. सो तो गाभ्यापुरतं मर्यादित होता आणि उरलेले बफर्स जे होते त्याला हा काही नियम लागू नव्हता. हळूहळू लोकांच्या लक्षात आलं की बफरमध्ये गावं आहेत आणि या गावांना कुठेतरी रोजगार दिला तरी लोक इथेच राहतील आणि इनफॅक्ट संरक्षण करू शकतील. सो तिथे एक आकडा आम्ही काढला, 600 होल्ड, म्हणजे हे 600 कुटुंब आहेत जे एका वाघाच्या व्याघ्र दर्शनामुळे तिथे स्वतःचं पोट हे बेसिकली भरू शकताय. अमाऊंट रेज तुम्ही आकडा बघा, 35 कोटी रुपये. सो मागच्या वर्षीचा आकडा आहे, 35 crore rupees वॉज जनरेटेड थ्रू टुरिझम. सो आपण जेव्हा जंगलात जातो तेव्हा त्याला एक फी असते आणि ती फी दिल्यानंतर ते इन्कम जाते कुठे, तर ते बेसिकली त्या गावातल्या फाउंडेशन मध्ये जाते आणि फाउंडेशनच्या मार्फत तिथे स्किल डेव्हलपमेंट केलं जातं. तिथे नुकसान भरपाई असेल तर त्याला हेल्पिंग हँड म्हणून त्याचे पैसे वापरले जातात. 16 गेट्स, 6 कोर, याच्यामधनं स्किल डेव्हलपमेंट आणि ट्रेनिंग वेगवेगळे दिले जातात. नेक्स्ट, पैशाचं काय होतं, हा सगळा ऑफिशियल डेटा आहे. उदाहरण सांगतो की या सगळ्या टायगरिझमचं जे टुरिझम चालतं त्यातनं जे उभे झालेले पैसे ते कशासाठी वापरतात. सो तिथे हाऊसकीपिंग, फूड आणि बेवरेज
सो महाराष्ट्र राज्याचा डेटा आहे हा, ज्याच्यामध्ये या 3 वेगवेगळ्या फॅसिलिटीज मध्ये तिकडच्या लोकल लोकांना ऍब्झॉर्ब करण्यात आलं. आकडा किती होता? 843 युथ्स फ्रॉम 150 विलेजेस. 150 वेगवेगळ्या त्या जंगलाच्या पेरिफेरीवरच्या गावांना तिथे ट्रेन करण्यात आलं. 700 गॉट प्लेसमेंट जस्ट विभागाने. तर त्यातल्या 79 हॉटेल्स मध्ये 3 स्टार आहेत, 5 स्टार आहेत, 24 सिटीज मध्ये आहेत. सो जस्ट इमॅजिन की जो माणूस कदाचित जंगलात जाऊन कोचिंग मध्ये इन्व्हॉल्व्ह असता, काहीतरी चुकीच्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह झाला असता, तो आता या टुरिझमच्या मुळे तो कुठेतरी अत्यंत प्राऊडली स्वतःचा इन्कम मिळवतोय. त्याची उदाहरणं खाली दिली आहेत. सॅलरी 7,000 to 40,000. सो एक आदिवासी माणूस 5 स्टार हॉटेलमध्ये काम करतोय, विच इज अ व्हेरी गुड साईन. नेक्स्ट. परत एक बातमी होती, पर्यटकांनी वाघिणीचा मार्ग रोखला. सो इथे पण एक इंटरेस्टिंग गोष्ट होती. वाईल्ड लाईफला थांब असं म्हणल्यानंतर वाघ थांबत नाही, त्याला आपली भाषा कळत नाही. सो बऱ्याच वेळा असं होतं की कोणीतरी लांब थांबलेलं असतं आणि एक 2-3 मिनिटं सगळी लोक बघत असतात की आता कुठून तरी टायगर येणार आहे, कुठून तरी टायगर येणार आहे. दुर्दैव असं झालं की कुठल्या तरी एका रस्त्यावरनं ते बरोबर समोरच्या बाजूला आले आणि हा फोटोग्राफ क्लिक केला गेला. झालं असं, कोणीतरी तक्रार केली आणि 15 दिवस 20 दिवस मला वाटतं 1 महिना या सगळ्या लोकांना सस्पेंड केलं. जस्ट इमॅजिन 3 महिने. जस्ट इमॅजिन की ज्याची रोजीरोटी याच्यावर आहे त्याला 3 महिने काही काम नाहीये आणि प्रत्येक वेळेला त्या माणसाला जंगलात जायला मिळेल याची काही गॅरंटी नाही. सो एक जिप्सी गेली तर त्याला 400 आणि 600 रुपये मिळतात. तर ते 3 महिन्याचे त्याचे गेले. सो याच्यात खरं तर फोटोग्राफी म्हणजे इथून बघताना वाटतं हा कल्प्रिट आहे, वाघाचा रस्ता पूर्ण रोखलेला आहे. पण दुसरी बाजू अनफॉर्च्युनेटली समजूनच घेतली गेली नाही आणि त्याच्यामुळे हे कॉन्सिक्वेन्सेस झाले. तुला काय करायचं? बेसिकली मी म्हणलं असं की जंगलाची बातमी करताना जंगल समजावून घेणं आवश्यक आहे. म्हणजे साधं लॉजिक आहे. मला नमूदला 2 मिनिटात कळतं की ते वाघ चालतात या डायरेक्शनला, गर्दी सगळी मागच्या डायरेक्शनला, त्यामुळे त्यांचा रस्ता अडवायचा काही इथे संबंधच येत नाहीये. पण अनफॉर्च्युनेटली ते कोर्टासमोर प्रोडिक्शन असं गेलं की वाघाचा रस्ता अडवला गेला आणि त्या कोर्टाने सुमोटो ऍक्शन घेऊन अनफॉर्च्युनेटली मीडियाच्या प्रेशरमुळे ज्युडिशियली पण खूप सुमोटो ऍक्शन घेते सध्या. ऑब्व्हियसली काही ठिकाणी ते योग्य पण आहे, पण अशा याच्यामध्ये एक्सपर्ट कमिटी नेमून म्हणजे केल्याशिवाय कारवाई करू नये असं आपल्याला त्यातनं मीडिया काढता येईल. जरुरी नाहीये की प्रत्येक वेळेस बरोबरच असेल. काही वेळेस खरोखर अडवलं पण गेल्या फोटोग्राफीसाठी ते चुकीच्या गोष्टी घडलेल्या पण आहेत, असं नाही. तर यातनं सांगायचं जे होतं की वी कॅन हॅव अ क्रायसिस कमिटी जे अनालिसिस करतील आणि देन यू कॅन ऍक्ट अपॉन सरसकट. म्हणजे मी सांगतो त्या उमरडकरंडला जे गाईड वगैरे लोक होते ते लिटरली हातापाय पडायला आले होते की आमचं 3 महिने बिग थिंग, तिथे दुसरं काहीच अर्निंग नाहीये. आणि असं एक उमरडकरांना नाही आहे. हे स्वतः हायकोर्टाचे ते जे जज होते त्यांनी ते दाखल केल्यामुळे हे ऍटलीस्ट स्टेट लेवलच्या पेपरमध्ये आलं. आये दिन अशा कंप्लेंट्समुळे फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि लोकल प्रेशरमुळे 15 दिवस बंद कर, 10 दिवस बंद कर, हे चालूच असतं. ते इथपर्यंत येत पण नाही खरं तर. सो मॉरल ऑफ द स्टोरी की बॅलन्स दोन्ही बाजू समजून घेऊन जर का आपण त्याच्यावरती काही भाष्य केलं तर ते जास्त योग्य ठरलं जाईल. नेक्स्ट प्लीज. वनपर्यटन नियम मोडल्यास 25,000 दंड हा होताच. म्हणजे हा नवीन या घटनेमुळे आला नाही. सो आपल्याकडे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आहे. त्या ऍक्ट मध्ये वेगवेगळ्या तरतुदी दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये हा ऑलरेडी इन प्लेस आहे. नेक्स्ट. आणि मग लोक खूप वेगवेगळे गोष्टी सांगत असतात की आपण याला वेगवेगळे कॅमेराज लावू, आपल्याला प्राणी जवळ आला तर तो बझर वाजवेल. तर हे सगळं अनरिअलिस्टिक गोष्टी आहेत. तिथे असल्या जंगलामध्ये काही घडणं अवघड असतं. नेक्स्ट. हे काय कोणी सांगू शकेल? सो आपल्याकडे NNTR नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प असा एक प्रकल्प आहे. तर तो हाय आणि हे जे सगळे डॉट्स दिसत आहेत त्याच्या आजूबाजूची गावं आहेत ती जर का मोजली तर 180 गावं आहेत. सो जस्ट इमॅजिन 180 गावांचं प्रेशर हे सगळं त्या जंगलावर आहे. याच्यामध्ये काही ठिकाणी सो असं हे फक्त NNTR म्हणजे फक्त नागझिरापुरतं मर्यादित नाहीये. ताडोबामध्ये गेल्यानंतर ताडोबाच्या आजूबाजूला आहे, उमरेड आहे. तुम्ही म्हणाल त्या व्याघ्र प्रकल्पाच्या पेरिफेरीवरती वेगवेगळ्या गावांचं प्रेशर आहे. नेक्स्ट. हे का दाखवतोय ते सांगतो. नेक्स्ट.
सो ही एक बातमी आली होती याच्यामध्ये हा ठीक आहे, वाघाच्या उपचारासाठी टाळाटाळ. आता परत एक गंमत अशी असते की वाघ हा शेड्यूलचा प्राणी आहे. सो आपल्याकडे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये वेगवेगळे शेड्यूल्स आहेत. सो वाघ हा शेड्यूल 1 मध्ये, तर आपल्याकडे शेड्यूल 1, शेड्यूल 2, शेड्यूल 3, शेड्यूल 4 आणि शेड्यूल 5. सो शेड्यूल 1च्या प्राण्याला जर का उपचार द्यायचे असतील तर पहिल्यांदा त्याला ऑब्झर्व करायला लागतं. त्याच्या मागे अगदी डू ऑर डाय सिच्युएशन असेल तरच आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याच्यावर ऑफिशियली ऍक्शन घेऊ शकतं. ऍक्शन म्हणजे काय, इंटरव्हेन्शन म्हणजे काय, तर त्याला बेसिकली ट्रँक्युलाइज केलं जातं. फॉरेस्ट डिपार्टमेंटचा अधिकृत जो वेटरनरी डॉक्टर असतो तो क्युअर करतो आणि तो जंगलात नंतर परत सोडला जातो. पण गंमत अशी असते की याला कुठेतरी थोडा टाइम स्पॅन द्यायला लागतो, कारण याला जर का आपल्याला बेशुद्ध करायचं असेल तर त्याला एक डोस द्यायला लागतो. तो जर का चुकीच्या वेळेला दिला गेला, तो जर का ओव्हरडोस झाला तर तो प्राणी मरू शकतो. तर म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे बऱ्याचशा फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या या टायगर रिझर्व्हला एक ऑफिशियली फॉरेस्ट डिपार्टमेंटचा एक डॉक्टर असतो की ज्याच्या निगराणीखाली हे सगळं ऑपरेशन चालू असतं. पण दुर्दैवाने की कोणीतरी फोन करतं, कोणीतरी सांगतं की अरे याला ताबडतोब तुम्ही ट्रँक्युलाइज करा, ताबडतोब त्याला तो लंगडतोय, तर फॉरेस्ट डिपार्टमेंट याच्यावर लक्ष ठेवून असतं. आणि वेळ जर का असा असेल की डू ऑर डाय सिच्युएशन आहे तरच याला ट्रँक्युलाइज करून ते ऑन करायला लागेल. ओके ठीक आहे, ट्रँक्युलाइज करून मग याच्यावर आपण उपचार करू शकतो. पण जस्ट कोणीतरी पाहिलंय, मग कोणीतरी फोन करतं आणि सांगतं की नाही नाही तो वाघ लंगडत होता, तुम्ही ताबडतोब हे करा. फॉरेस्ट डिपार्टमेंट काहीच करत नाही. सो असं नसतं. फॉरेस्ट डिपार्टमेंट प्रत्येक वेळेला काहीच करत नाही असंही म्हणणं चुकीचं आहे आणि प्रत्येक वेळेला करतच असंही म्हणणं चुकीचं आहे. पण या केसमध्ये माहिती होतं की इट वॉज अंडर द अॅनिमल वॉज अंडर ऑब्झर्वेशन. चालू होते. हो काही प्रॉब्लेम. अजून पण याच्यात एक पॉइंट आहे की नैसर्गिक अधिवासामध्ये 2 वाघांवर जर लढाया झाल्या तर त्याच्यामध्ये कोणी इंटरव्ह्यू करायचं नाही, काहीच नाही. आणि जरी आपल्या समोर झाला किती लंगडला काही झाला तरी नेचर विल टेक इट रूल फॉर. कारण काय तो आदिवासच प्रोटेक्टेड आहे. करेक्ट. आणि त्याच्यामध्ये सर्वायवल ऑफ द फिटेस्ट या श्रेणी पोपटाळ्यांनी निसर्ग जगतो. अगदी बरोबर. आपलं इंटरव्हेन्शन दुसरीकडे जिथे होतं तिथे हा वेगळा विषय. सो मी म्हटलं तसं अॅनिमल हजबंडरीची लोक असतात जी टायगर रिझर्वशी असोसिएटेड आहेत, त्यावेळेला त्यांच्याशी संपर्क साधला तर आपल्याला जास्त ऑफिशियल न्यूज कळू शकते नाही. पण ते जस्ट की कसं होतं हे असं जर पिक्चर आलं या पद्धतीचं तर आता ती आधीची न्यूज जर शहरातल्या लोकांनी वाचली तर 90% लोक काय समजतील की फॉरेस्ट डिपार्टमेंट इज निग्लेक्टिंग दॅट टायगर. सो त्याच्याऐवजी असं असतं की वाघ हा नॅचरल फाईट मध्ये जखमी झालाय आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट नजर ठेवून आहे त्याच्यावरती. सो इट वुड हॅव बीन अदरवाइज कुठल्या तरी एका सेगमेंट विषयी निगेटिव्ह होत आहे. पर्स्पेक्टिव्ह बदलला. एक्झॅक्ट. सो अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट, बऱ्याच वेळेला असे फोटोज दिल्यामुळे लोक सस्पेंड होतात. लोक म्हणतात अरे वाघाच्या खूप जवळ गेलाय. सो मला असं वाटतं इकडे विनोद बसलाय, 2 मिनिटं फोटोग्राफीची कमाल की खरंच वाघाच्या जवळ एकटा जाऊ शकतो का आपण इतक्या जवळ, म्हणजे प्लीज सांगू का तिकडे. नमस्कार, मी विनोद. सो ऍक्च्युली मी वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे. त्यामुळे जे टेक्निकल टर्म्स असतात फोटोग्राफीच्या की कुठला कॅमेरा आहे, कुठली लेन्स आहे, तुमचा कॅमेरा फुल फ्रेम आहे का क्रॉप आहे, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. कारण कसं आहे की वाघ जरी 100 फुटावर असला आणि तुमच्याकडे एक मोठी फोकल लेंथ असलेली लेन्स असेल 600 mm ज्याला म्हणतात किंवा 800 mm, तर तो वाघ असा जवळ दिसतो. अगदी म्हणजे त्याच्या मिशीवर छोटे केस आणि केस अगदी डिटेलमध्ये येतात. अनफॉर्च्युनेटली आता माझ्याकडे लॅपटॉप नाही आहे, नाहीतर मी तुम्हाला सांगितलं असतं की 100 फुटावरच्या वाघाचा हा फोटो आहे तर तुमचा विश्वासच बसणार नाही. कारण त्या 800 mm कॅमेऱ्यामध्ये जो फोटो येतो फुल फ्रेम कॅमेराचा तो तुम्ही नंतर क्रॉप करू शकता, त्यामुळे तो फोटो फुल फ्रेम दिसतो. तर लोकांना असं वाटेल की हा फोटो मी अगदी 10 फुटावरून 5 फुटावरून वगैरे काढला, तर असं प्रत्येक वेळी असेलच असं नाही. आणि ह्याच गोष्टीचं अजून एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर मगाचा जो फोटो होता तर मी तुम्हाला सांगतो ताडोबामध्ये खूप फेमस टायग्रेस होती माया नावाची, बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल तिच्याबद्दल. तर एकदा सफारीला असं झालं की जवळजवळ 40 ते 50 गाड्या इन्क्लुडिंग 2 मोठे कॅन्टर, ताडोबामध्ये कॅन्टर पण आहे, ते सगळे त्या टायग्रेसला फॉलो करत होते. म्हणजे मोठी लाईन लागली होती आणि टायग्रेस आणि तिचे 3 कब्स असतील 4-5 महिन्याचे ते जंगलाच्या बाजूने चालले होते. त्यामुळे सगळी ती जत्राच होती एक प्रकारे आणि ती चालली होती आणि कुणाला दिसत होती जे बरोबर मध्ये होते त्या 10-15 गाड्यांना ते टायग्रेस कळत होते, पण गाड्या सगळ्या पुढे चालल्या होत्या आणि एके ठिकाणी ती थोडी आत गेली म्हणून गाड्या थांबल्या.
खूप भरपूर गाड्या होत्या आणि मग गाड्यांच्या मध्ये डिस्टन्स झालं ना, थोडं डिस्टन्स ठेवायचंच असतं, तो फॉरेस्ट डिपार्टमेंटचा रूल आहे. तर थोड्या वेळाने ती माया आणि तिचे ते 3 कब्स, म्हणजे माया आली, कब्स घाबरतच होते, शाय होते, ती त्या तिथे थोडी मध्ये गॅप झाली होती, तिथे आली आणि तिथे रस्त्याच्या मध्ये बसली. म्हणजे एवढ्या सगळ्या गाड्या असताना तिला गाड्यांशी काही घेणं देणं नाही, ती बिंदास्त होती, कारण तिला माहिती होतं की हे माझं प्रे पण नाहीये आणि यांच्यापासून मला धोका पण नाहीये, म्हणजे मला अटॅकही नाही करायचा आहे किंवा पळूनही नाही जायचं. आणि तिथे ती अर्धा तास बसली रस्त्याच्या मध्ये आणि तिचं कुठल्याही गाडीकडे अजिबात लक्ष नव्हतं. त्यांची तिचे काही रेग्युलर ऍक्टिव्हिटी चालल्या होत्या, त्याच्या 5-6 गाड्या होत्या, त्यांना खूप चांगले फोटोग्राफ्स मिळाले. सो असंही एक की टायगर जर बिंदास्त असेल, म्हणजे जे की युजली असतात टायगर जे नॅशनल पार्क्स आहेत किंवा टायगर रिझर्व्ह आहेत, तिकडे त्या टायगर्सना खूप सवय झालेली आता ह्या टुरिझमची, ह्या व्हेकल्सची, त्यामुळे ते अगदी बिंदास्त गाड्यांच्या समोर येऊन बसतात. म्हणजे हा जो फोटो आहे तास चालतात, म्हणजे असे रेकॉर्ड्स आहेत. म्हणजे टिपिकली तिथले गाईड किंवा ड्रायव्हर म्हणतात की आम्ही टायगरला 10 किलोमीटर चालवलं. ऍक्च्युली टायगरला तुम्ही नाही, टायगर स्वतःहून चाललाय. तो जर शाय असेल तर तो थांबतच नाही, तो लगेच निघून जातो. म्हणजे सगळेच टायगर बोल्ड आहेत का, तर नाही. सो असे फोटोंचं मिसइंटरप्रिटेशन होऊ शकतं. आणि मगाशी अनुजने एक एक्झाम्पल दिलं की पुण्यामध्ये लोणावळाचा, जो पुण्याच्या बाहेर लोणावळ्याचं जे लेक आहे तिथे ना साधारण डिसेंबरमध्ये, आता पावसाळ्यात भरपूर पाणी असतं त्या लेकला, तर ते थोडं डिसेंबर आला की ते कमी होतं, डिसेंबर-जानेवारीमध्ये. आणि मग एक ग्रासलँड तिथे जे फॉर्म होतं त्या लेकच्या काठावर, तर तिथे 2 अतिशय रेअर आणि मायग्रेटरी बर्ड्स पुण्याला व्हिजिट देतात, म्हणजे लोणावळ्याला तिकडे. तर ते आहे अमूर फाल्कन आणि लेसर केस्ट्रेन. हे फाल्कन म्हणजे ससाना जातीतले पक्षी आहेत, खूप इतके रेअर आहेत की अमूर फाल्कन हा अमूर म्हणजे सायबेरिया, मंगोलिया त्या भागातनं मायग्रेट करून दक्षिण आफ्रिकेला जातो ऍक्च्युली. पण तो एक पिक स्टॉप घेतो मध्ये, आठवडा, 2 आठवडे, 3 आठवडे. तिथे कशासाठी उतरतो, तर फूड, कारण त्याला ते एनर्जी घ्यायची असते. आणि मग तो नॉनस्टॉप एकदा गेला की इथून डायरेक्ट नॉनस्टॉप साऊथ आफ्रिकेला जातो, इतकं ते करतात. तर ते पक्षी आल्यावर भारतातल्या सगळ्या फोटोग्राफर्स लोकांना कळालं, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स, की अरे हे पक्षी आले, हे अतिशय दुर्मिळ आहे आणि पुण्यात इतक्या जवळून बघायला मिळतात, अगदी काही डिस्ट्रॅक्शन नाही, मोकळा ग्रास आणि मैदान, तुम्ही कसंही जा आणि फोटो काढा. तर लोक तिथे जायला लागले. दिल्ली, कलकत्ता, बँगलोर सगळीकडून लोक आले, भरपूर फोटोग्राफी सुरू होती. आणि मग एक फोटो असा आला जो कदाचित आजच्या प्रेझेंटेशन मध्ये असेल, की तो पक्षी बसलाय त्या ग्रासलँडवर आणि सगळे फोटोग्राफर, कोणी झोपलंय, कोणी उभं आहे. तर तो फोटो कोणीतरी फॉरेस्ट डिपार्टमेंटला दिला आणि मग ती न्यूज अशी आली की फोटोग्राफर त्रास देत आहेत आणि ती जागा बंद केली फॉरेस्ट डिपार्टमेंटने, कारण ऑब्व्हियसली त्यांना ऍक्शन घ्यायला पाहिजे. पण मी स्वतः तिकडे बऱ्याच वेळा गेलोय, मी त्या पक्षाचे फोटो काढले. तर लिटरली तुम्ही जर कुठेही बसला, पक्षी जर समजा 40 फूट असेल, तर तो चालत उड्या मारत अगदी इथे यायचा. आणि हे सगळे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर होते, ते वाईल्ड लाईफ प्रेमीच आहेत, म्हणजे ऍक्च्युली कोणी कुणाचं इंटेन्शन नाहीये. पण ती न्यूज चुकीची गेल्यामुळे त्यानंतर ते लोकेशन बंद आहे, ते अजूनही उघडलेलं नाही. गेली 4 वर्ष फॉरेस्ट डिपार्टमेंटने बंद केले, कारण ते पटवून सांगायला कोणी नाहीच आहे. म्हणजे पण काही फोटोग्राफर उडून लावत होते ना, नाही ही यार चुकीची न्यूज असेल. पण एक त्याचा प्रॉब्लेम असा होता की ते मोठं ग्राउंड आहे, खूप मोठं ग्राउंड आहे आणि तिथे लोक कार घेऊन जात होते आणि डेसिग्नेटेड रूट्स होते काही जे लोकल्स तिकडे वापरायचे तिथले. तर गाड्या तिथून जाणं अपेक्षित होतं, पण सगळे फोटोग्राफर कुठेही रॅन्डमली चालू होतं. तिथे बेसिकली काय पाहिजे होतं, तर कंट्रोल पाहिजे होता. आणि ते खूप मोठं टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून त्या 2 महिन्यासाठी चाललं असतं. भरपूर इन्कम फॉरेस्ट डिपार्टमेंटला आणि लोकल लोकांना मिळालं असतं, कारण त्याच अमूर फाल्कन बघायला भारतातले सगळे लोक वाईल्ड लाईफर्स नागालँडला जातात आणि ती 10 दिवसाची 8 दिवसाची टूर असते. आणि तिथे एवढ्या जवळून आणि एवढा चांगला नाही बघायला, लाखोंमध्ये बघायला मिळतात, पण ते सगळे आकाशात किंवा झाडांवर असतात. तिथे तुम्हाला अगदी समोर तुम्ही कधी पर्च लावली तर तो पर्चवर येऊन बसायचा. सो दोन्ही बाजू आहेत, बॅलन्स पाहिजे, असं जसं आम्ही म्हणतो. सो थँक्यू सो मच. थँक्यू विनोद. नेक्स्ट विनोद म्हणतो तो हा पक्षी त्यांनीच काढलेला फोटोग्राफ आहे. हा किती जवळ गेला मला नाही माहिती, पण सुंदर फोटोग्राफ आहे, त्यामुळे 40 फुटावरचा एवढा आकाराचा पक्षी फुल फ्रेम येतो. सो याला दोन्ही अँगल्स आहेत, की जसं आदित्य म्हणला ते पण काही प्रमाणात बरोबर आहे, की एक कुठेतरी लक्ष्मण रेखा आखली पाहिजे, की याच्या पलीकडे येऊ नये, आणि ते काम वन विभागाने केलं.
पण पूर्वी कसं दिसायचं त्याचा एक गंमत म्हणून फोटो आणलेला आहे. नेक्स्ट फाल्कन दिसतोय का? फाल्कन नसेल दिसत, दगडावर बसलेला आहे. आणि हे सगळे फाल्कन प्रेमी आहे. सो कुठे तरी याच्यावर नियंत्रण पाहिजे. बॅलन्स्ड बातमी नंतर करण्यात आली ऑब्व्हियसली. आणि गाड्या ज्या होत्या त्या मात्र तुम्हाला आता लांब ठेवायला लागतात. आणि तुम्हाला खरंच बघायचं असेल तर तुम्हाला 1.5 किंवा 2 किलोमीटर तुमच्या मोठ्या मोठ्या तोफा आहेत त्या फक्त चालत यायला लागतं. आणि इंग्लिशमध्ये खूप छान वाक्य नो गेन्स विदाउट पेन्स. सो त्याच्यामुळे जे खरंच निसर्गप्रेमी होते ते 4-4 किलोमीटर चालून पण अजूनही फोटोग्राफी तिथे करतात. सो मी म्हणलं तसं की याला दोन्ही अँगल्स आहेत. मागचा जो सीन होता तो अजिबात नको आहे आपल्याला, कारण गाड्या आल्यामुळे त्या हॅबिटॅटमध्ये बाकी पण ग्रासलँडवरती घरटी करणारी काही पक्षी होते. उदाहरण चंडोल नावाचा एक पक्षी आहे की ज्याचं घरटच बेसिकली ह्या गवताळ महाराणांवर आहे. ते दिसलं पण जात नाही, तर बऱ्याच वेळेला पायाखाली तुडवलं पण जातं. तर त्याच्यामुळे जसं विनोदने सांगितलं डेझिग्नेटेड काही एरियाज केल्या त्याच्यामध्ये ते टुरिझम चालू ठेवलं. नेक्स्ट कास मी तुम्हाला सांगितलं की बातम्यांचे दोन्ही फायदे झाले. पहिल्यांदाची बातमी आली त्याच्यामुळे इतकी लोक गेली आणि मग त्याच्यानंतर त्या गर्दीचा फोटो छापल्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटने लगेच त्याच्यावर कंट्रोल आणला. हे कास असं दिसायचं, बातमी आल्यानंतर कसं दिसायला लागलं. नेक्स्ट तेच पठार आहे. सो जस्ट इमॅजिन केवढी लोक आली आणि फुलं शोधतायत आता. हा कारण ओव्हर ट्रॅम्पलिंगनी मला असं वाटतं इथे सचिन बसलेला आहे. सो एक आपल्याकडे आपल्यासमोर एक उदाहरण आहे ते म्हणजे पाचगणी प्लेटो. पाचगणी असंच होतं सचिन. सो 2 मिनिटं याच्यावर बोल आपण लगेच पुढे. वाघरनं आता आपण थोडं प्लॅटोवर जाऊ. अच्छा हो युनेस्को आता म्हणजे या ट्रेनिंग वर्कशॉप मधनं आपण समजून घेतोय की पत्रकारितेच्या माध्यमातून एकंदरीत आदिवासाचं जतन संवर्धन कसं करता येईल किंवा योग्य पद्धतीच्या बातम्या आपल्याला कशा देता येईल त्याबाबतचं प्रबोधन आपलं चाललंच आहे. जसं आता आपण सांगितलं की टायगर हॅबिटॅट मधनं आपण आता पठार पर्यटनाकडे आपण जेव्हा बघतोय की 2012ची गोष्ट मला असं वाटतं जेव्हा माननीय पतंगराव कदम वनमंत्री होते आणि प्रवीण परदेशी सेक्रेटरी होते. तर तेव्हा बघितलं की काही बातम्या तिथं कारण का 96 सालापासून आम्ही कास पठार बघतोय की 96 साली कास पठार ज्या पद्धतीचं होतं आणि तिथला नैसर्गिक आदिवास ज्या पद्धतीचा होता. सुरुवातीला कुतूहल म्हणून त्याच्या बातम्या आल्या आणि मग ज्या पद्धतीचं एक अनकंट्रोल्ड पर्यटन हे मोठ्या प्रमाणात कास परिसरामध्ये वाढलं आणि आजही त्याच्यामध्ये काही फारसा फरक पडला असं मला जाणवत नाही. पण काय होतं की पर्यटनाच्या नावाखाली मग फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून देखील काही तिथं उपाययोजना केल्या गेल्या ज्याच्या मागे त्यांनी असं सांगितलं की आपल्याला टुरिस्ट रेस्ट्रिक्ट करायचे ठराविक हॅबिटॅटमध्येच आपल्याला त्या पद्धतीची कंपाऊंड करायचे. त्यामुळे 2012 साली कास सारख्या नॅचरल युनेस्को हेरिटेज साईट मध्ये मोठ्या प्रमाणात कंपाऊंड वॉल घालण्यात आली. खरं तर ह्याच म्हणजे एखाद्या नॅचरल हेरिटेज साईटला ज्याचे निकष जे असतात की तिथला निसर्ग आदिवास टिकवण्याच्या दृष्टिकोनातून खरं तर आपण हे केलं पाहिजे. पण पर्यटन कमी करण्याच्या ऐवजी जर आपण त्या निसर्ग आदिवासालाच कुंपण घातलं तर पण त्यावेळेला त्या काळात जर हे फुलांबरोबर ह्या पद्धतीच्या बातम्या जर पत्रकार बंधू आणि भगिनींच्या माध्यमातून जर मोठ्या प्रमाणात आल्या असत्या किंवा त्याबाबतचं सेन्सिटायझेशन झालं असतं. कारण का मला माहितीये की आज देखील आपण बघतोय की आज म्हणजे आता वर्ल्ड हेरिटेज व्हॉलेंटियर नावाचं एक इनिशिएटिव्ह ISDS या संस्थेने घेतलं. त्याच्यामध्ये नॉलेज पार्टनर म्हणून बायोस्फिअर संस्था देखील त्यांच्याबरोबर या केंद्र वर्कशॉप मध्ये होती. तर मी आज देखील बघितलं की कास पठारावर जे कंपाऊंड आहे तर त्याच्यावर मी पहिल्यांदा व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर कास पठारावर आता येऊन बसतोय त्या कंपाऊंडवर. कारण का त्या आदिवासींमध्ये चुकीचा हस्तक्षेप आपण केलेला आहे किंवा त्या पद्धतीची कंपाऊंड आपण आता त्या ठिकाणी उभी केलेली आहे किंवा जे कंट्रोल ग्रेझिंग तिथल्या स्थानिक लाईफस्टॉकचं होतं ते आज होताना कुठं दिसत नाहीये. गौर सहज पठारावर येत होते ते आता कुठेतरी रेस्ट्रिक्ट झालेले. तर मला एक विनंती पत्रकार बंधू सगळ्याच मीडियाला म्हणजे प्रिंट असेल इलेक्ट्रॉनिक असेल त्यांना विनंती करायची की ज्या कॉन्झर्वेशन प्रॅक्टिसेस वन खात्याकडनं आल्यात तर त्याच्या बाबतीत देखील प्रबोधनात्मक एक्सपर्ट्सशी बोलून त्याबाबतच्या उपाययोजना जर आपण सातत्यानं मांडत राहिलो तर निश्चितच त्याच्या बाबतीत फरक पडू शकेल. कारण का सगळं जे होतं ते आलबेल आहे असं नाहीये. आणि जंगल बेलीज काय आपण म्हणतो जंगल बेल्स
म्हणजे आलबेल जर घरात करायचा असेल तर जंगल बेल्सच्या माध्यमातून आपल्याला तो इनिशिएटिव्ह परत त्या ठिकाणी घेता येईल. शिवाय मला काही म्हणजे आता ह्याला जोडून मी बोलू शकतो का, तर काही बातम्या आपल्या पत्रकार बंधू भगिनींकडनं आल्या, अर्थात तिथले स्थानिक लोक असतील किंवा तिथले वनाधिकारी असतील यांच्या माध्यमातून आल्या. तुम्हाला आठवत असेल की काही दिवसापूर्वी दाजीपूर अभयारण्यातनं की कारवी मोठ्या प्रमाणात जंगलामध्ये वाढतीये, त्यामुळे गव्याचं खायचं अन्न किंवा त्याचं गवत हे कमी झालंय अशी एक बातमी दिली. आणि मग त्याच्या बाबतीत सातत्यानं 4-5 बातम्या यायला लागल्या. आणि मग कुठेतरी वन विभाग त्याला पूरक अशा काही प्रॅक्टिसेस की कारवी खरंच त्या भागातनं हळूहळू काढण्याचं काम हे त्या ठिकाणी झालं. मग त्या बाबतीत मग आम्ही तो जागर केला. त्या बाबतीत वारंवार सामाजिक माध्यमाच्या माध्यमातून असेल किंवा काही सजग पत्रकार बंधू भगिनी इथं ते बसलेले आहेत की त्यांना विनंती करून मग त्या बाबतच्या बातम्या या त्यांनी त्यांच्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून छापून आणल्या की हे जे होतंय कारवी काढण्याचं. कारण का तुम्हाला माहिती की कारवी हा क्लायमॅटिक क्लायमॅक्स असतो, म्हणजे ह्याच्या पुढे काही तिथं होऊ शकत नाही. ते सक्सेशन मधला एक भाग आहे. आणि कारवी हे अनेक अंगाने वेगळ्या वनस्पती असतील प्राण्यांचा एक सूक्ष्म अधिवास आहे. त्यामुळे तो काढणं हे काही याच्यावरचं उत्तर नाहीये. तर त्याबाबतचं देखील प्रबोधनात्मक काम हे मग वेगळ्या मीडियाच्या माध्यमातून झालं पाहिजे. कारण काही पत्रकार बघितलं की त्यांना काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्याबाबतच्या बातम्या देखील त्या ठिकाणी समजा एखादं ऑपरेशन असेल की बाबा हे आम्हाला करायचंय तर त्या बाबतीतल्या बातम्या. तर माझी विनंती की सगळेच त्याच्यामध्ये असतात. काही सजग पत्रकार आहेत की ती सातत्यानं पर्यावरण पूरक अशा भूमिका या त्यांच्या माध्यमातून मांडत असतात. पण काही पत्रकारांकडनं हे होतं तर त्या बाबतीतलं प्रबोधनात्मक देखील काम होण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की खरं तर आज वेगळ्या मीडियाचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत, सिनियर आहेत, अनेक वर्ष पर्यावरण या विषयामध्ये काम करत आहेत. तर एक ग्रीन कॅलेंडर असावं पत्रकारांसाठी की एक विनंती आहे की आता तुम्ही तो डेटाबेस करताय की वेगवेगळ्या विषयांमधले कोण तज्ञ असतील किंवा यांच्याशी सातत्यानं आपण बोललं पाहिजे. जर वर्षभराच्या आपण ऍक्टिव्हिटीज बघितल्या, उदाहरणार्थ आता गणेश महोत्सव आता आलेला आहे आणि चैत्रली मॅडम आहेत, पाटील सर आहेत किंवा श्रीकिशन आहेत, गायत्री आहे. आपण सातत्यानं नेहमी बोलतो गणेश महोत्सव आला की पूजापत्री विषयी तुम्ही त्या बातम्या कायम त्या देता. पण जर असे वेगवेगळे फेस्टिवल आहेत की जेव्हा मोठ्या प्रमाणात या पत्रीच्या नावाखाली ज्या दुर्मिळ वनस्पती आहेत, विशेषतः प्रदेशनिष्ठ वनस्पती आहेत, याचं उच्चाटन किंवा याची तोड मोठ्या प्रमाणात होते. म्हणजे चवर असेल, रानहळद असेल, कचोरा असतील, या वनस्पतींचं मोठ्या प्रमाणात उच्चाटन हे पूजापत्रीच्या नावाखाली केलं जातं किंवा पूजापत्रीमध्ये असलेली भेसळ असेल. तुम्हाला विनंती करायची जंगल बेल्सच्या माध्यमातून की तर त्याच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की आपण एक ग्रीन कॅलेंडर करावं आणि त्या महोत्सवाच्या कुठल्या लोकांना तुम्ही संपर्क करावा, काय असेल तो ऑथेंटिक डेटा, त्याला जो काही तांत्रिक डेटा लागणार असेल, कारण का त्या वनस्पतीची ओळख असेल किंवा या बाबतीत सातत्यानं ती मांडणी आपल्याला करता येईल. एवढंच मला सांगायचं होतं. शिवाय आत्ताच विनोदनी पण सांगितलं अमूर फाल्कन आणि त्याच्या केवळ म्हणजे अमूर फाल्कन केवळ लेझर केस्ट्रल याची फोटोग्राफीचा आहे, पण शेवटी तिथं ज्या पद्धतीत कॅरिंग कॅपॅसिटीच्या वर जेव्हा फोटोग्राफर जातात तर केवळ तो पक्षी हा तिथला कॅरिझमॅटिक स्पीसीज असते आणि सेलिब्रिटी स्पीसीज म्हणून आपण ती फोटोग्राफ करायला जातो. पण ते करत असताना अनेक वेळेला त्या म्हणजे डायसोफायला स्टिलाटा जे वनस्पती आहे त्याच्यावरच्या लार्वी खायला तो पक्षी तिथं येत असतो. पण आपण ज्या परिसरात बघितलं की तिथं जे काही इतर व्हेजिटेशन आहे त्याच्यामध्ये अत्यंत दुर्मिळ असे इन्सेक्टिव्हरस प्लांट असतात, म्हणजे ड्रॉसेरा असेल किंवा इतर ज्या एरिओकॉलन ते ज्या अत्यंत दुर्मिळ त्याच भागामध्ये आढळतात. तर कळत नकळत फोटोग्राफीमुळे ट्रॅम्पलिंग देखील त्या भागामध्ये होऊ शकतं. तर आपल्याला त्या भागामध्ये कुठं बाबा जसं आपण एखादा प्लॅटफॉर्म तयार केला की बाबा इथनच तुम्हाला फेज म्हणजे टप्प्याटप्प्यानं फोटोग्राफी करतील, कारण ते सगळेच जण चहूबाजूनी जर गेले तर मग तिथला एक सूक्ष्म अधिवास तो देखील बाधित होईल. तर माझी विनंती आहे की पत्रकार बंधू आणि भगिनींच्या माध्यमातून सातत्यानं हा विषय जर मांडता आला आणि आपण वेळोवेळी गणेश महोत्सव असेल किंवा वेगवेगळ्या ह्याच्यात असेल, कारवी महोत्सव असतो तेव्हा देखील बऱ्याच वेळेला आपण बघतो की आता रतनगडवर तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं असेल की जेव्हा स्ट्रॉबिलंथस सेसिलिस किंवा रेटिक्युलाटा फुल्ली आणि ज्या पद्धतीचं ओव्हर क्राउडिंग हे रतनगडावर झालं
तर त्याबाबत त्या महोत्सव चालू व्हायच्या आधी जर आपण त्या पद्धतीच्या बातम्या तज्ञांच्या माध्यमातून किंवा स्थानिक जे काही प्रादेशिक वनविभाग असेल वनविभाग असेल त्यांच्या माध्यमातून दिल्या तर ते संयुक्त ठरेल असं मला वाटतं. थँक्यू. खूप महत्वाची सूचना होती की कॅलेंडर, आणि मला असं वाटतं ते नक्कीच संजय दादा आपण करू शकतो. इरिओकॉलॉन असा एक शब्द त्यांनी वापरला तर पटकन लोकांना कळायला नसेल काय आहे, कारण शास्त्रज्ञ सगळे अशाच भाषेत बोलतात असं लक्षात आलं. सो इरिओकॉलॉन नावाची एक वनस्पती आहे जी पावसाळ्यामध्ये दिसते. तर अशा असंख्य स्पीशीज या सचिनच्या नावावर आहे स्वतःच्या. सो थँक्यू सचिन. आपण पुढे जाऊ. कदाचित परत एकदा वाघ येणार आहे नेक्स्ट नाही. सो बातम्या बघा गंमतशीर आहेत. मी म्हणलं तसं की याच्यात कोणी छापलं काय छापलं आपल्याला काही त्याच्याविषयी आपण बोलणार नाही आहोत. पण चांदोली राष्ट्रीय उद्यानात प्राणी गणनेत आढळले 2 पक्षी. हा सायंकर नावाचा सस्तन प्राणी, आणि इथे खाली एक वाक्य आहे की हा सामाजिक पक्षी आहे. सायंकर पक्ष्यांना अनेकदा शिंपी पक्षी म्हणून ओळखले जाते. तर खूप गमती जमती असतात. तर याच्यामुळे अनफॉर्च्युनेटली चुकीच्या बातम्या जातात, चुकीचा डेटा जातोय, तो आपल्याला फक्त थांबवायचा. नेक्स्ट. रानटी कुत्र्यांकडून प्राण्यांची शिकार हे आपल्या जंगलाच्या आजूबाजूला असलेले गावठी कुत्री आहेत, पण यांना रानकुत्री म्हणण्यात आलेलं आहे. सो नेक्स्ट. एक मला अजून एक फोटो मिळालेला स्वर्गीय नर्तक, खूप छान छापला होता, बऱ्यापैकी मोठा छापला होता. एकीकडे फिमेल म्हणले, एकीकडे मेल म्हणलेला आहे. सो नर मादी, तर हे दोघे नरच आहेत. आणि याच्यासाठीच आपल्याकडे एखादा फोटोग्राफर असावा की एकदा फोटो छापायच्या आधी आपण एकदा कन्फर्म करावं की बाबा हाच आहे ना. उदाहरण हे याचं पिल्लू आहे, हा जुवेनाईल आहे. सो जुवेनाईल पक्षाला लांब नंतर शेपूट असते, मादीला आखूड शेपूट असते. तो कसा दिसतो बघू नेक्स्ट. तर बघा किती फरक आहे. स्वर्गीय नर्तक नाव आणि हा नर आहे, ही मादी आहे, आणि हा जुवेनाईल पक्षी आहे. नेक्स्ट. आणि वाघोबा हल्ले हे तर खूप रेग्युलरली बिबट्याला वाघोबा, पण ते एक वेळ ठीक आहे, व्याघ्र जातीतलाच आहे. नेक्स्ट. पशु पक्ष्यांसाठी अन्न पाण्याची सुविधा. सो केळी कुठला पक्षी खातो असा, किंवा रांजण. सो काहीतरी गल्लत अनफॉर्च्युनेटली झाली. नेक्स्ट. हे तर फार इंटरेस्टिंग आहे, मला एकाने पाठवलं. सो म्हणून सायंटिफिक जर का आपल्याकडे एखादा थिंक टँक असेल की ज्याच्याकडनं फक्त वाईल्ड लाईफ रिलेटेड गोष्टी असतील कारण सायन्स बेस्ड आहे, तर त्या फक्त आपण ऑथराईज करू, ऑथेंटिक करू आणि मग आपण पुढे देऊ. खाली फार इंटरेस्टिंग आहे. मुंबई पासून जवळ असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्याचे अखेर तिबेटियन खंड्या उर्फ ओडी केफ हा पक्षी दाखल झाला. तिबेटवरून भारतामध्ये, तिबेटवरून काही संबंध नाही आहे. त्या पक्षाचं मराठी नाव आहे टी बोटी खंड्या, कारण 3 बोटांचा आहे, 3 टोड किंगफिशर. पण त्याला तिबेटोला का नेलाय मला माहिती नाही. नेक्स्ट. हे तर फार इंटरेस्टिंग आहे. मांसाहारी मनुष्याला वाघ करतो लक्ष. सायंटिफिकली हे 100% चुकीचं आहे. सो मी म्हणलं तसं आपल्याकडे ललित साहित्यिक आहे आणि आपल्याकडे शास्त्रज्ञ आहेत, तर याच्यामध्ये बऱ्याच वेळेला गल्लत केली जाते. सो शास्त्र काय सांगतं हे थोडं तपासून जर का आपण याच्याकडे विचार केला तर आपली बातमी जास्ती चांगली पद्धतीने जाऊ शकते. नेक्स्ट. हे तर फारच इंटरेस्टिंग आहे सर. हे बघा काय लिहिलंय. हनी सिंगची गाणी लावून डुकरं पळत आहेत शेतकरी. सो गंमत अशी आहे की मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट मध्ये बऱ्याच वेळेला शेतांमध्ये खास करून रात्रीच्या वेळेला जनावर घुसतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी एक झटका यंत्र नावाचं एक यंत्र आले की ज्याच्यामध्ये एक लो फ्रिक्वेन्सीचा करंट दिला जातो आणि प्राणी जवळ गेले की त्यांना थोडा झटका बसतो म्हणून ते बाहेर जातात किंवा मोठमोठ्यांनी गाणी लावली जातात. मग इथे हनी सिंगच्या ऐवजी कोणाचंही गाणं लावलं, मी जरी गायलो तरी ते कदाचित थोडे दिवस घाबरतील. पण इथे असं लिहिलंय आणि की हनी सिंगची गाणी लावल्यानंतर डुकरं परत सुटतात. नेक्स्ट. आणि वनविभागाच्या पण काही काही गोष्टी फार इंटरेस्टिंग असतात. हा मला फोटो मिळाला, आम्ही काढला आणि लोकांना दाखवला, म्हणजे काहीतरी चुकलंय, कोणालाही काही सांगता नाही. ते म्हणलं काय चुकलंय, बरोबर की काय लिहिलंय बघा. अतिवृष्टीमुळे धबधबा बंद राहील. धबधबा कसा बंद राहील, पर्यटन बंद राहू शकतं. सो या सगळ्या छोट्याशा प्रेझेंटेशन मध्ये एकच म्हणणं आहे की आपण वाईल्ड लाईफ कम्युनिटी, वाईल्ड लाईफ लव्हर्स, सगळे स्टेक होल्डर्स, वन विभाग आणि ऑब्व्हियसली मीडिया असे एकत्र मिळून जर का आपण अशा प्रकारचे वर्कशॉप्स वारंवार केले तर आपण वाईल्ड लाईफ एज्युकेटेड, वाईल्ड लाईफ रिलेटेड या बातम्या जास्ती चांगल्या पद्धतीने देऊ शकू. नेक्स्ट. So let's work together to create awareness about wildlife conservation and promote accurate narratives. By collaborating, we can educate the people about wildlife importance. मगाशी त्यांनी सांगितलं की एखादी वनस्पती खूप वाढली आहे
तर दिसताना खूप छान वाटतं. उदाहरण सगळीकडे एक फोटो अगदी कॉमनली येतो, तो म्हणजे कॉस्मोसचा. सो ती वनस्पती आल्यानंतर सगळ्या पेपरांमध्ये येतं की अरे किती सुंदर घाट दिसतोय, पण मुळात तो एक मोठा थ्रेट आहे. आणि त्याच्यासाठी कितीतरी ऑर्गनायझेशन, मला वाटतं तुझीच ऑर्गनायझेशन पुढाकार घेऊन ते फ्लॉवरिंगच्या आधी आपण काढून टाकू, तर अशा मोहिमा राबवत असतात. तर आपण अशा पद्धतीने जर का त्याला सपोर्ट केलं तर हा बाहेरचा आपल्यावरती मारलेला बायोलॉजिकल तो वॉर चालू आहे तो थांबणं गरजेचं आहे. हायलाइट कॉन्झर्वेशन एफर्ट्स अँड सक्सेस स्टोरीज, रेज अवेअरनेस अबाउट थ्रेट्स अँड चॅलेंजेस, प्रमोट एम्पॅथी अँड अंडरस्टँडिंग फॉर वाईल्ड लाईफ. टुगेदर वी कॅन मेक अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट अँड इन्स्पायर ऍक्शन फॉर वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन. नेक्स्ट. सो इथे आम्ही एक छोटीशी यादी केलेली आहे, ती लिस्ट आहे तुझ्याकडे, मला एक लिस्ट देतोय, ती आम्ही सगळ्यांना देतोय. ही अगदीच थोडक्यात आहे, पण असं आम्ही आज त्याच्यानंतर बसलो तर आम्हाला जवळजवळ 90 लोकांचे नावं आणि नंबर्स मिळाले की जे वेगवेगळ्या क्षेत्रात कामं करतात. तर तेवढी आत्ता लगेच आम्हाला काही देता आली नाही, पण ती आपण एक छोटा ग्रुप नंतर करणार आहोत, त्याच्यामध्ये आम्ही फॉरवर्ड करत राहू. तुम्ही डायरेक्टली त्यांच्याशी बोलू शकता. पण याच्यामध्ये डॉक्टर सचिन पुणेकर आहे, इकॉलॉजिस्ट, एन्व्हायरमेंटलिस्ट, डॉक्टर गिरीश जठार की ज्यांची PhD आऊल्सवर आहे, सतीश आहे, सतीश पांडे आहे, मुंगे किंवा इन्सेक्ट्स म्हणलं की राहुल मराठे, नूतन कर्णिक, हर्पेटॉलॉजिस्ट म्हणल्यानंतर राम भुतकर, श्रीराम शिंदे, लॅट्रेटिक प्लॅटो म्हणल्यानंतर अपर्णा वाटवे, सचिन, डॉक्टर श्रीनाथ कवडे. आपल्याकडे मॅनग्रुव्ज वरती पण कामं करणारे लोक आहेत की मुंबईमध्ये मॅनग्रुव्ज वाढतायत, कमी होत आहेत, तर सायंटिफिक डॉक्युमेंट ज्यांनी केलंय तो माणूस देखील आपला पुण्यातला आहे, डॉक्टर महेश शिंदीकर, त्याचा नंबर दिलाय. प्राणी जर का जखमी असेल तर कोणाला सांगायचं, मग कोणीतरी मला फोन करतं, मग मी सांगतो की तू इकडे फोन कर. फॉरेस्ट डिपार्टमेंटला केल्यानंतर परत तेच कोणी पटकन रिस्पॉन्स अनफॉर्च्युनेटली काय कायला मिळत नाही, मग कोणाला गाठावं, तर कात्रज आहे, हेल्पलाईन आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटची 1926. एक रितेश स्केल्स अँड टेल्स नावाची एक संस्था आहे, ती त्यांचे नंबर्स पण दिलेले आहेत. सो यातला हेतू, मॉरल ऑफ द स्टोरी एवढंच आहे की आपण सगळेजण या नंबर्सना आपण फोन करू शकता. या सगळ्यांना कल्पना दिलेली आहे आणि मीडिया आणि सायंटिफिक कम्युनिटी एकत्र आली तर आपल्या बातमी जी जाते तर ती सायंटिफिकली करेक्ट असेल. कोणाला काही प्रश्न आहेत, कोणाला काही बोलायचं आहे, मला असं वाटतं आदित्यला काहीतरी बोलायचं होतं. आदित्य, तुला रिक्वेस्ट करतो की तू तुझं काय म्हणणं आहे ते प्लीज इथून बोलावं. नमस्कार. ऍक्च्युली आपण आता सगळे तुमच्या संपर्कातली बरीच लोक इथे, तर हा एक जो मुद्दा आता आनंद मांडला तो थोडासा रिपोर्टिंगच्या बाबतीत वगैरे खूप म्हणजे वेगळा मुद्दा, मी पण एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह बघितला. त्याच्यामध्ये एक व्हर्टिकल अजून माझ्या दृष्टीने जे कव्हर होतंय पुण्यात ते म्हणजे वाईल्ड लाईफ क्राईम रिपोर्टिंग. हे एक अतिशय एक वेगळा विषय आहे, कारण की आता काय झालंय की वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 पासून आहे, पण त्याची अंमलबजावणी हळूहळू आता थोडीशी टाईट व्हायला लागली आहे. म्हणजे ती इतकी टाईट व्हायला लागली की आता तो संरक्षण कायदा आहे आणि तो असा कायदा आहे की त्याच्यामध्ये जर का ऍक्शन घेतली गेली तर तो फार सिरियसली इंटरप्रिटेशन आहे त्याचं, त्याच्यामध्ये बेल पण नसते काही सिच्युएशन. पण नकळतरित्या ना बऱ्याच वेळेला नागरिकांकडून, लोकांकडनं काही चुकीच्या गोष्टी घडतात आणि त्या अननेसेसरीली कुठलीही माहिती न घेता ते मीडियाद्वारे प्रमोट केलं जातं. फॉर एक्झाम्पल, मी मध्ये काही बातम्या बघितल्या, एक महिला आहे गृहिणी आणि तिने तिच्या बाल्कनीमध्ये 200 पोपट बोलवते. ती 200 पोपट 100 महिना येतात आणि मग समोर अजून काहीतरी येतात, मग त्यांना ते खायला घालते आणि मग ते खायला घातल्यावर रोज कसे येतात आणि ती त्याच्यावर किती अवलंबून राहिले आणि तिची सोसायटी हिरव्या पोपटांनी भरलेली असते. आणि मग पटकन कळतं की शेजारच्यांनी तक्रार केली की आमच्याकडे रान होते, मग अजून लोक त्यांच्या विरुद्ध हे करतात. तर बेसिकली हे रिपोर्टिंग किंवा हे करण्याआधी ह्याच्यामध्ये कायदा काय आहे का, तर निश्चित तुम्ही वन्यजीवांना खायला घालूच शकत नाही, तो बेटिंगचा खतरा देतो. इट इज अ व्हेरी सिरियस ऑफेन्स तसं बघायला गेलं. पण काय होतं की ह्या लोकांना लाखो फॉलोअर झाले, म्हणजे ते आता सोशल मीडियावरती जेव्हा ते एखाद्याने पोस्ट केलं की माझ्या मागे 100 पोपट आहेत आणि माझ्याकडे, तर एकाचं बघून प्राणी येतो शेवटी. त्याला जेवढं इन्स्टंट खाणं मिळेल तेवढा तो तुमच्याकडे येऊन खाणार आहे आणि जेवढं तुम्ही त्याला अजून फिडिंग करणार ते तसं वाढणार. तर ह्याचं जी चेन ऑफ हे सुरू झाली की प्रत्येक 2 सोसायटी सोडून एखाद्या गच्चीत पोपट येत आहे. तर बेसिकली प्रत्येक एरियाची वन्यजीवांची कॅरिंग कॅपॅसिटी आहे. तर माझ्या सोसायटीत 10 झाडं आहेत तर तिथे 20च पोपट असू शकतात, तिथे 200 येऊन चाललेलंच कसं. दुसरी गोष्ट, आज तुम्ही खायला घालताय, तुम्ही उद्या घर बदललं तर त्यांनी काय करायचंय. तुम्ही आज एका पक्षाला खायला घालणं बंद केलं त्यांना
तर त्यांना नैसर्गिकरित्या मिळत ते कबुतरांचं जे उत्कृष्ट उदाहरण आहे ते एक्झॅक्टली पोपटांच्या बाबतीत आहे. आणि ते काही ठिकाणी ऑलरेडी वर्किंग झाले, त्यांच्यामुळे ऑलरेडी पिकांचं पीक नष्ट होत आहे. पण हे कुठेतरी सिटीमध्ये आता ज्या पद्धतीने ग्लोरिफाय केलं जात आहे, म्हणजे कमिंग ऑन अ व्हेरी लाइटर डिस्ट्रिक्ट, बट इट नीड्स टू बी ऍड्रेस्ड इन सच अ वे जे बेसिकली एन्व्हायरमेंटलचं रिपोर्टिंग करतात. इट नीड्स टू बी अंडरस्टूड की अशा प्रकारचं एक आरजे पुण्यात काम करणं, तिच्या विरुद्ध मी आता गुन्हा दाखल केला. कारण की त्यांना समजून सांगून पण कळतच नाही. काय तुम्हाला एवढं आहे, बरं तुम्ही हातात घेऊन त्याला शेंगदाणे खायला घालताय, तुम्हाला कळत कसं नाही. तुम्हाला समजून सांगितलं, युअर एज्युकेटेड पीपल, तुम्ही स्वतःच तुमच्या रेडिओच्या माध्यमातून माझं प्रबोधन करताय आणि परत तुम्ही तेच करताय. म्हणजे कुठेतरी म्हणजे आमच्याकडनं काही वीकनेस होतोय का की तुमच्यावरती म्हणजे कायदा करून तुमच्या गुन्हा दाखल केलाच कीच तुम्ही सुधारणार आहात, तर काय आहे. तर कुठे समवेअर डाऊन द लाईन दिस लाईन मी त्यांना बोलवायला पाहिजे. तर दिस लाईन ना थोडीशी डिफाईन झाली, कारण की हे पटकन ह्या ज्या सवयी आहेत ना त्या पटकन नागरिकांमध्ये पसरतात. म्हणजे ते भटक्या कुत्र्यांना खायला घालणारी पण लोक आधी होती, छान वाटायचं. आता कसं झालं की आमच्या सोसायटीत बाहेर झाला आहे. तसंच कबुतरांचं झालं, तेच आता पोपटाचं होणार आहे. आणि पोपट हा वन्यजीव आहे, कबूतर नाहीये, पण ते कुठे ना कुठेतरी त्याचा एक प्रॉब्लेम निर्माण होणार आहे. ते वेळेत यायच्या आधी मला पत्रकार सगळं बंधू भगिनींना विनंती आहे की थोडंसं आपण याच्यात कंट्रोल करू शकतो. तर आत्ताच दिस इज ऑलरेडी वेळ निघून गेली आहे, पण थोडंसं आपण पुणे करता तरी का होईना जरा कंट्रोल केलं तर हळूहळू मला वाटतं त्याच्यावरती आपल्याला चांगलं काहीतरी आपल्याला बघता येईल. म्हणजे सम आउटपुट कॅन बी सीन. कारण की त्याचं प्रमोशन शेवटी मीडियाद्वारेच होतं, काही सोशल मीडियाद्वारे होतं. पण हे जर का लक्षात आलं की अरे असं कोणीतरी खायला घालतोय, काळींदराला खायला घालतोय हरणांना, इट इज नॉट अलाउड. सो दॅट नीड्स टू बी केप्ट इन माइंड. नंतर मग वॉर्डनकडे कंप्लेंट येते, मग वॉर्डन दिलं जातं, प्रत्येक वेळेला तो मागे लागतो, असं होतं ते. पण ते तसं न होता थोडंसं आपण हँड इन म्हणजे सिंक मध्ये काम केलं तर आय थिंक इट विल बी ग्रेट. थँक्यू. थँक्यू आदित्य. कोणाला काही प्रश्न आहेत, नाहीतर आपण जेवणाच्या प्रोग्रामकडे हळूहळू वळणार आहोत. मी देतो. मला एक आता जे रणथंभोरच्या केसमध्ये चाललं त्याच्या मीडियामध्ये दोन प्रकारच्या बातम्या आहेत की एक तर त्या जीपमध्ये पर्यटकांना ठेवलं आणि ते ड्रायव्हर आणि गाईड घेऊन गेले, अशाही बातम्या. आणि ऍट द सेम टाइम तिथे मदतीला गेल्या होत्या आणि निगेटिव्ह रिपोर्टिंग झालं. तिथे नक्की काय घडलं आणि तुम्ही आता सगळं दाखवलं ते बरोबर आहे. म्हणजे कारण आम्हाला आमच्या बऱ्याच जणांकडनं, कारण आमच्या मीडियातले सगळेजण ते एन्व्हायरमेंटलिस्ट नाहीत आणि त्यांची ती बॅकग्राऊंड, त्यामुळे हे बऱ्याचदा अनावधानाने पण होत असतं. तर मेजर आमच्या सगळ्यांकडनं एक आम्हाला चॅलेंज असतो की जेव्हा काही मेजर घडतं तेव्हा सगळ्यात पहिलं फॉरेस्टला फोन केला जातो आणि फॉरेस्टचे अधिकारी फोन स्विच ऑफ ठेवतात. आमचं सगळ्यांसमोरचं चॅलेंज असतो, कारण फोन केला की फोन बिबट्या आलाय, बिबट्या कुठे विचारण्यासाठी फोन केला की फोन स्विच ऑफ झालेला असतो. सो अशा वेळी ITV माहितीतनं लिहिलं जातं कारण डेडलाईनचं प्रेशर प्रत्येकाला आहे. तर राधा मी तुम्हाला असं म्हणेन की काहीतरी हे जेव्हा असं याच्या एक स्टेप पुढे आपण जाऊ तेव्हा फॉरेस्टकडनं या 4 जणांकडनं माहिती आम्हाला त्या वेळी पटकन, कारण हे खूप मोठं चॅलेंज आहे आम्हाला की त्यांच्याकडनं पहिलं प्रेस स्टेटमेंट यायला सकाळी 10 वाजता घटना घडली असेल तर संध्याकाळी 7 वाजता आमचे फॉलोअप करून मग एक काहीतरी 4 ओळींचं ते पाठवतात. सो हे नंबर तर उपयोगी पडणारच आहे, पण जर काही यामध्ये काही कम्युनिकेशन काही वाढवता आलं. सो खूप चांगलं सजेशन आहे, खूप चांगलं सजेशन आहे. याच्यामध्ये काय केलंय, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे एक झोपलेली विंग आहे अनफॉर्च्युनेटली, तिचं नाव आहे पब्लिक रिलेशन ऑफिसर. आणि ती पुण्यामध्ये पोस्ट आहे जी खूप लोकांना माहिती नाही, कदाचित जे बसतात त्यांनाही कळेल. आता सांगितलं तुम्ही आहात PRO. छोटी घटना इथे मोराची दिशा पकडली ना त्याची माहिती रात्रीपर्यंत मिळत नाही. हो नाही, व्हेरी सॅड. सो आता आमचा असा प्रयत्न होता की वन विभागाचे कोणाला तरी आपण इन्व्हाइट करू. CCF येणार पण त्यांची अचानक VC सुरू झाली त्यामुळे. सो एक गोष्ट आम्ही करणार आहोत, आपल्या सर्वांसाठी आपण एक असा ग्रुप की ज्याच्यामध्ये RFO पासून, कारण लोकल अथॉरिटी RFO असतो, RFO ACF आणि त्या जिल्ह्याचा प्रमुख DCF आणि त्याचबरोबर वाईल्ड लाईफ वॉर्डन. आपला वाईल्ड लाईफ वॉर्डन हा डोक्यावर बसू शकतो आणि पटकन बातमी देऊ शकतो. तर याचा एक जसं सरांनी सांगितलं की वाईल्ड लाईफ ट्रेड किंवा अशा काही बातम्या आल्या तर कोणाला पाठायचं,
तर याचे एक 4 नंबर आणि त्यांना पण सांगण्यात येईल की जसं आम्ही हे सेशन घेतलं तर सगळ्यांचा एकच तक्रार होती की पटकन इन्फॉर्मेशन आम्हाला डिपार्टमेंट कडनं येत नाही. तर विच इज म्हणजे व्हेरी मच नोटेड. हे वन विभागाच्या कानावर आम्ही घालतो आणि पुढच्या 1-2 दिवसात नक्की कोण 4 जण असे आपल्याला फायनल करता येईल. डिपार्टमेंट आपल्याला सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर शेअर करतो. बरोबर दादा? ओके. दुसरं, मी रणथंबोरच्या बाबतीत दोन्हीकडनं इश्यू आहे. तो अनुप कुमार नावाचे फील्ड डायरेक्टर आहेत, अत्यंत जेन्युइन आहेत. मी त्याचा नंबर देतो. इट इज काय घडलं की अनबायस्ड इन्फॉर्मेशन तुम्हाला सगळ्यांना. सो मलाही असंच कळलं ऑफ द रेकॉर्ड की ते सोडून गेले, ते वैतागले होते आणि काहीतरी बिनसला आणि ते जंगलामध्ये टुरिस्ट न परत आले. तर पण हे ऑफ द रेकॉर्ड आहे, ऑफिशियल न्यूज. मी तुला अजून एक नंबर देतो, तो तुला ऍक्च्युअल सांगेल काय घडलं. तो डिपार्टमेंटचा नाहीये, सो जेव्हा नक्की सांगेल काय. मी वाढवतो रईस भाई म्हणून तिथला सगळ्यात जुना गाईड आहे. ही वॉच देअर. त्याच्या अलीकडच्या कॅन्टरमध्ये तो होता. तो काही इन्स्टा वाला नाहीये, तुला ओल्ड स्कूल. पण मी त्याचा नंबर देतो आणि काय झालं तूच सांग. सो 2 गोष्टी आम्ही नक्की करू. एक म्हणजे वारंवार अशा प्रकारचे सेशन्स की ज्याच्यामध्ये वेगवेगळे विषय घेऊन आपण त्याच्याविषयी बोलत राहू. दुसरं, सचिनने सांगितली ती कॅलेंडरची ऍक्टिव्हिटी खूप छान होती, तर ती पण आपण वर्कआउट करू आणि ती तुमच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकर पोहोचू. मी संजय देशपांडेंना विनंती करतो की त्यांनी वोट ऑफ थँक्स एक मुद्दा मांडत राहिला मगाशी. प्लीज मध्यंतरी तुम्हाला माहिती की आपल्याकडे पुण्या परिसरामधल्या टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात गिरीसिडिया नावाची वनस्पती ही मोठ्या प्रमाणात 89-90 ला परवाची घटना राजमुखांचा आवाज. आता त्या संदर्भात कोणी माहिती देणार नाही काय. आपण बघितलं की 89-90च्या सालामध्ये मोठ्या प्रमाणात हरित पुणे प्रकल्प राबवला गेला आणि त्याच्यामध्ये गिरीसिडिया म्हणजे ज्याला मराठीमध्ये उंदीरमारी किंवा काही साहित्यिकांनी त्याचं अत्यंत साहित्यिक असं नाव दिलं, त्याला गिरीपुष्प वगैरे असं नाव दिलं. तर ही वनस्पती मोठ्या प्रमाणात अफॉरेस्टेशन झाली. आता वारंवार अभ्यासकांच्या माध्यमातून असेल किंवा सजग पत्रकारांच्या माध्यमातून असेल, वन खात्याला आपण सेन्सिटाईज केलंय की बाबा त्याचं फेज वाईज रिमूव्हल हे गिरीसिडियाचं केलं पाहिजे आणि ते करत असताना फेज वाईज रिमूव्ह झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या स्थानिक देशी वनस्पती तिथं रोपण व्हायला पाहिजे. तर हे ऑपरेशन आता जो आपला मॅनेजमेंट प्लॅन असतो, कॉन्झर्वेशन प्लॅन असतो प्रत्येक विभागाचा, तर याच्यामध्ये गिरीसिडिया फेज वाईज काढण्यासाठी आता शासनाची परमिशन आता मिळालेली आहे. तर वन विभाग आता कुठं चांगलं काम समजा सुरू करतंय, फेज वाईज रिमूव्ह करतंय, तर तेव्हाही मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक असतील किंवा जे हौशे गौशे जे असतात त्यांच्या माध्यमातून त्याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध होतोय. तर वन खात्याने त्या दिवशी पाचगाव पूर्वतीला त्याबाबतची बैठक बोलली होती. आम्ही गेलो, आम्ही प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी आमचा रीच हा लिमिटेड असू शकतो. पण पत्रकार बंधू आणि भगिनींनी जर हा विषय थोडा लावून धरला तर आपल्या पुणे आणि परिसरातलं जर पर्यावरण आपल्याला पुनरुज्जीवित करायचं असेल तर गिरीसिडिया ही मोठ्या प्रमाणात हटवली गेली पाहिजे, जेणेकरून नैसर्गिक अधिवास परत पुनरुज्जीवित होईल आणि फेज वाईज रिमूव्ह झाल्यानंतर स्थानिक देशी वनस्पतींचं रोपण करावं पाहिजे. तर असे काही जे ग्रीन इनिशिएटिव्ह आहेत जे वन खातं किंवा शासन म्हणून एखादी चांगली गोष्ट करतात, तर आपण सक्षमपणे त्यांच्या पाठीशी उभं राहून जर त्याबाबतच्या लोकांच्या प्रबोधनासाठी जर आपण त्याबाबतच्या बातम्या दिल्या तर मला असं वाटतं की निश्चित त्यातनं चांगली निश्चित गोष्ट करू शकतो. एवढंच. धन्यवाद.